आज पूर्ण जगामध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा साजरा केला जातो आणि पूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने जागतिक आदिवासी हा साजरा केला जातो। आणि आज सुद्धा अमरावतीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव, सामाजिक संघटना, विद्यार्थी विद्यार्थिनी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, शेतकरी शेतमजूर या आमच्या दिवाळीसारख्या उत्साहाला इथं हजर झाला। कारण की या देशामध्ये काही एक प्रकारची एक वेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात। ते म्हणतात या देशामध्ये मूळ निवासी लोक राहत नाही, आदिवासी राहत नाही, ते आम्हाला वनवासी म्हणतात। त्याच्यामुळे या देशामधला मूळ मालक आदिवासी, इथं मूळ रहिवासी आदिवासी, इथल्या आमच्या महापुरुषांनी केलेलं बलिदान, दिलेलं बलिदान, आमच्या महापुरुषाचा वारसा आमच्या इथल्या आदिवासींना लाभलेला आहे। त्यांच्या स्मरणार्थ, समर्थनार्थ, सन्मानासाठी आजही आम्ही जागतिक आदिवासी दिवस ही रॅली काढलेली आहे। रॅली म्हणजे आदिवासी सांस्कृतिक काही पथक आहे, आमचे सगळे लोक आपल्या सांस्कृतिक वेशभूषेमध्ये आलेले आहे आणि आयोजन काहीच नव्हतं। पुऱ्या जगामध्ये आदिवासी सांस्कृतिक दिवस साजरा केला जातो, परंतु या भारतामध्ये अधिकृतपणे अजूनपर्यंत आदिवासी दिवस हा साजरा केला जात नाही। त्याच निमित्तानं सरकारला आम्हाला सांगणं आहे की आम्ही या देशामध्ये 15 करोड आदिवासी राहतो, त्यामुळे आदिवासी दिवस हा देशामध्ये घोषित करण्यात यावा आणि आदिवासीला हक्क बहाल करण्यात यावे। आदिवासीच्या प्रामुख्यानं ह्या समस्या आहे का या देशामध्ये पहिली गोष्ट तर आदिवासीचा दर्जा या देशामध्ये आदिवासींना भेटला पाहिजे। प्रमुख म्हणजे येणाऱ्या जनगणनेमध्ये आदिवासींना आदिवासीमधून संबोधलं गेलं पाहिजे, तेव्हाच आदिवासीचा विकास, आदिवासी संस्कृती, आदिवासी समाज हा जिवंत राहील, हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो।